लोणी स्पंज डोसा म्हटलं की तो त्याच्या नावाप्रमाणेच हा असा अगदी मस्त जाळीदार तसेच मऊ लुसलुशीत आणि स्पंजसारखा असायला हवा. आज आपण हा उपवासाचा लोणी स्पंज डोसा योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने हे असं मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होण्यासाठीचे योग्य प्रमाण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी या कप मेजरमेंटप्रमाणे 1 कप हे वरीचे तांदूळ घेतले आहेत. कोणी याला वरी तांदूळ म्हणतं, कोणी याला वरई म्हणतं, तर कोणी याला भगरसुद्धा म्हणतं. तुम्ही कोणत्याही वाटीने 1 वाटी ही भगर घेऊ शकता. आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत. जेवढी भगर घेतली असेल त्याच्या निम्मे आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत. साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घातल्यामुळे हा डोस्याचं टेक्स्चर अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजसारखं येतं. आता आपल्याला हे दोन्हीही जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. वरी तांदूळसुद्धा मी आधीच निवडून स्वच्छ घेतले होते आणि आता आपल्याला स्वच्छ असे 1-2 पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहेत. आता या दोन्हीमधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला वरी तांदळामध्ये वरी तांदूळ बुडून साधारण 2 इंच पाणी वर राहील एवढं पाणी घालायचं आणि साबुदाण्यामध्ये मात्र साबुदाणे भिजून अगदी किंचितसं वर पाणी राहील इतकंच पाणी आपल्याला साबुदाण्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे दोन्हीही जिन्नस आपल्याला साधारण रात्रभरासाठी असेच भिजायला ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते आहे. साबुदाणा अगदी व्यवस्थित मस्त मऊसूत असा भिजला गेला आहे. आता या वरी तांदळामधलं पाणी मी काढून घेते. आता आपण सर्वप्रथम हे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक वाटणार आहोत. सुरुवातीला साबुदाणे वाटून घ्यायचे, कारण साबुदाण्याचे अजिबात कण राहता कामा नये. आता यामध्ये साधारण मी पळीभर पाणी घालते आणि अगदी बारीक हे खूपच बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास तुम्ही आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. आता हे साबुदाणे अगदी मी बारीक वाटून घेतलेले आहेत ते एका भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे आहेत. साबुदाण्याचे अजिबात कण राहू देऊ नका, छान असं बारीक वाटा. आता हे वरी तांदूळ आपण वाटायला घेऊयात. वरी तांदूळ वाटताना आपल्याला शक्यतोवर पाणी लागणार नाही, पण लागलंच तर अगदी 1-2 चमचे पाणी घालून हे सुद्धा आपल्याला छान असं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपल्याला साबुदाणेसुद्धा आणि वरी तांदूळसुद्धा दोन्हीही अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मी दुसरेसुद्धा उरलेले वरी तांदूळसुद्धा अगदी मस्त बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. साबुदाणे आणि वरी तांदूळ एकत्रित हे असे मिसळून घ्यायचे आहेत. बघा, हे पीठ मला बरंचसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी इथे साधारण 1 ते 2 टेबलस्पून पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते या मिश्रणात घातलेलं आहे. बघा, इतकं पातळसर असं मी मिश्रण तयार केलं आहे. पळीने आपण तव्यावर घातलं की ते सहज पसरलं पाहिजे इतकं पातळ तयार करायचं आणि हे झाकून आपण साधारण 5-10 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. तोवर आपण चटणी बनवून घेऊया. चटणी करता मी इथे अर्धी वाटी हे ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घेतली आहे आणि अर्धा इंचापेक्षासुद्धा कमी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. याच्याने मस्त दाटसरपणा येतो चटणीला. तसेच 2 ते 3 टेबलस्पून दही घ्यायचं आहे, त्याच्याने सुद्धा खूप छान चव येते. 1 चमचा साखर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालायची आहे. अगदी गरज वाटल्यास 1-2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि शक्य होईल तेवढी अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. इथे आपली चटणी वाटून झालेली आहे, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि या चटणीला मस्त अशी चुरचुरीत फोडणी देऊया. त्याकरता मी इथे 2 चमचे तूप गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ही मस्त चुरचुरीत फोडणी आपण या चटणीला देऊन घेतलेली आहे. आता ही फोडणी या चटणीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे. आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. ही चटणी आपण बाजूला ठेवू आणि डोशाच्या मिश्रणाकडे येऊयात. इथे आपलं मिश्रणसुद्धा 10 मिनटामध्ये अगदी मस्त सेट झालं असेल. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं आणि त्याचबरोबर 1 चमचाभर मी इथे हे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे.
याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल। हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी साधारण अर्धा चमचा मी पाणी यामध्ये घातलं आणि एकाच दिशेने हे आपल्याला मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे। हे असं केलं म्हणजे यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपल्या डोशांना मस्त अशी जाळी तयार होते। म्हणून एकाच दिशेने हे मिश्रण असं छान फेटून घ्यायचं। आपलं मिश्रण तयार आहे। इथे मी हा बिडाचा तवासुद्धा अगदी मस्त मोठ्या आचेवर गरम करायला ठेवलेला आहे आणि याला तेल लावून घेतलेलं आहे। आता गॅस मोठाच ठेवायचा आणि हे डोशाचं मिश्रण आपल्याला या तव्यावर घालून घ्यायचं आहे। मिश्रण बघा आपोआप पसरलं गेलं। आता यावरती झाकण ठेवायचं, गॅसचा आच मध्यम करायची आणि साधारण 30 सेकंदाची वाफ घ्यायची। 30 सेकंदाची वाफ घेतल्यानंतर बघा अगदी मस्त आपल्या या डोशाला जाळी पडलेली आहे। आता इथे मी याला जे आपल्या घरामध्ये लोणी असतं ते वापरत आहे। याच्याऐवजी तुम्ही तूप जरी लावून घेतलं तरीही चालेल किंवा बटर लावलं तरीही चालेल आणि लगेच हा डोसा उलटवून घेतला। दुसरी बाजूसुद्धा मध्यम आचेवरती चांगली शेकून द्यायची आहे आणि मग हा डोसा काढून घ्यायचा आहे। बघा या डोशाला किती सुंदर रंग आलेला आहे। आता दुसऱ्या वेळी पुन्हा आपल्याला तेल तूप लावण्याची गरज नाही। आता फक्त मी टिश्यू पेपरने हा तवा पुसून घेतला। पुन्हा पळीभर मिश्रण घ्यायचं, गॅसचा आच मोठा करायचा म्हणजे डोशाला मस्त जाळी पडते। हे मिश्रण तव्यावर पसरवून घेतलं आणि झाकण ठेवून साधारण 30 सेकंदाची वाफ घेतली। 30 सेकंदानंतर बघा अगदी मस्त जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे। याला पुन्हा थोडंसं लोणी लावून घ्यायचं। लोण्याची चव या डोशामध्ये अप्रतिम उतरते, त्यामुळे शक्यतोवर घरगुती जर लोणी असेल तर तेच वापरा किंवा तूप वापरलं तरीही चालेल। आता हा दुसरा डोसासुद्धा खालच्या बाजूनी छान शेकल्यानंतर मी उलटवून घेतला। ही दुसरी बाजूसुद्धा अगदी व्यवस्थित शेकली गेली की डोसा काढून घ्यायचा आहे। मस्त आपला डोसा तयार झालेला आहे। हे बघा अगदी मस्त जसे त्याचं नाव आहे तसेच हे अगदी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार स्पंजसारखे असे डोसे तयार होतात। हे बघा अगदी मऊ मऊ जसे आपण दावणगिरी लोणी स्पंज डोसे करतो तसेच हे सुद्धा डोसे तयार होतात। मी इथे सांगितलेलं जे साबुदाण्याचं प्रमाण आहे ते तुम्ही त्याच पद्धतीने घेतलं तर तुमचे सुद्धा डोसे असे हे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतील। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।